नमस्कार मित्रांनो, मला भेटलेली माणसं या माझ्या व्हिडिओ मालिकेमध्ये आज आपण गोपीनाथ मुंडेंबद्दलचा हा तिसरा व्हिडिओ पाहूया. मित्रांनो, 2000 मध्ये चाटे क्लासेसचा एक विद्यार्थी मदन नागरगोजे महाराष्ट्रात पहिला आला होता आणि तो काळ फारच छान होता. मुंबईमध्ये चाटे क्लासेसचं नाव प्रचंड प्रसिद्धीला होतं आणि जेव्हा खूप चांगल्या गोष्टी होत असतात तेव्हा त्याच्या पाठीमागे एक खूप मोठं संकट येत असतं. असा एक नियतीचा संकेत आहे आणि त्या संकेताचा एक अंदाज मला येत होता की आपल्यावर काहीतरी एक फार मोठं संकट आता येऊ घातलेलं आहे. आणि मित्रांनो, संकट येतच होतं. मदन नागरगोजेचा सत्कार मुंबईमध्ये एक फार मोठा भव्य सत्कार बाळासाहेब ठाकरेंच्या हस्ते करावा अशी माझी इच्छा होती. आणि मी त्या काळामध्ये मला प्रमोद नवलकरांचे फोन नेहमी यायचे आणि मग एके दिवशी प्रमोद नवलकरांचा फोन आला आणि मी त्यांना इच्छा बोलून दाखवली. म्हटलं, ओ, माझ्या चाटे क्लासेसच्या विद्यार्थ्याचा बाळासाहेब ठाकरेंच्या हस्ते सत्कार व्हावा. त्याच्याच अगोदर एक वर्ष म्हणजे 1999 मध्ये महाराष्ट्रामध्ये मेडिकलच्या ॲडमिशनसाठी CETची परीक्षा सुरू झाली होती आणि माझ्याच क्लासची एक विद्यार्थिनी अनिशा शेट्टी ही महाराष्ट्रात CET परीक्षेत पहिली आली होती. तिच्याबरोबर आपले जे एक अभिनेता आहेत, 1999च्या MSCET परीक्षेमध्ये अनिशा शेट्टी राज्यात पहिली आली होती. तिच्यासोबत इतरही अनेक विद्यार्थी, म्हणजे पहिल्या महाराष्ट्रातील टॉपच्या 20 लोकांमध्ये 7 विद्यार्थी चाटे क्लासेसचे होते आणि त्यात अरुण गोविलचा पण मुलगा होता. नंतर त्याच वर्षी 12वी मध्ये महाराष्ट्रातून पहिला येण्याचा मान संकेत दुसाद यांनी पटकावला होता. तोही चाटे क्लासेसचा विद्यार्थी होता. आणि 2000 मध्ये पुन्हा मदन नागरगोजे महाराष्ट्रात पहिला आला. मित्रांनो, मी असा विचार केला की आपण यांचा एक भव्य सत्कार बाळासाहेबांच्या हस्ते करावं आणि म्हणून षण्मुखानंदमध्ये बाळासाहेबांच्या हस्ते प्रोग्राम ठेवायचा असं माझ्या मनात इच्छा आली. आणि एके दिवशी प्रमोद नवलकरांचा फोन आल्यानंतर मी प्रमोद नवलकरांना बोललो, का माझ्या विद्यार्थ्याचा सत्कार करण्यासाठी बाळासाहेब ठाकरे चाटे क्लासेसच्या कार्यक्रमाला येतील का? येतील की काय, त्याला मी घेऊन जातो तुमच्याकडं, म्हणजे मी घेऊन जातो तुम्हाला बाळासाहेबांकडं. आणि मित्रांनो, लगेच दुसऱ्या दिवशी प्रमोद नवलकर आले पण आम्ही दोघं जण मिळून बाळासाहेबांकडे गेलो. पण अर्थात बाळासाहेबांची माझी अगोदर ओळख होती, पण चाटे क्लासेसच्या कार्यक्रमाला बाळासाहेब येतील की नाही माझ्या मनात शंका होती. प्रमोद नवलकर मला घेऊन गेले. प्रमोद नवलकर घेऊन गेले आणि साहेबांशी भेट घातली आणि साहेब 1 मिनिटात म्हटले, हो येतो, मला काही प्रॉब्लेम नाही आणि तुम्ही फार मोठं कार्य करता आहात, मला तुमच्याबद्दल फार अभिमान आहे, मी नक्की येतो. त्यांनी त्यावेळेस माझ्या बिंदास चित्रपटाचं वगैरे पण कौतुक केलं. आणि मित्रांनो, मग मी बाळासाहेब हो म्हटल्यानंतर ही गोष्ट संध्याकाळी मुंडे साहेबांना जाऊन सांगितली की बाळासाहेब पण येत आहेत आणि तुम्ही नक्की या. मला त्यावेळेस मुंडे साहेबांनी कल्पना दिली की एक लक्षात घ्या, आमचं सरकार गेलेलं आहे, आम्ही विरोधी पक्षात आहोत आणि जी लोक सरकारमध्ये आहेत त्यातल्या सुद्धा कुणाला तरी बोलू. मित्रांनो, मग मी रामकृष्ण मोरेंना फोन केला आणि रामकृष्ण मोरे म्हटले की मी काही मुंबईमध्ये नाही, मुंबईपासून बाहेर आहे आणि त्यामुळं मी काही येऊ शकणार नाही. आता मी म्हटलं आणखी कुणाला बोलवावं वगैरे, पण माझं राहून गेलं आणि सत्तेत असलेल्या कुठल्याही लोकांना मी बोलवलं नाही. पण 12वी परीक्षेत राज्यात पहिल्या आलेल्या मुलाचा सत्कार बाळासाहेब ठाकरेंच्या हस्ते षण्मुखानंद सभागृहामध्ये होतोय आणि
सत्तेत असलेल्या कुठल्याही माणसाला मच्छिंद्र चाटे सरांनी बोलवलेलं नाही. या गोष्टीची मंत्रालयामध्ये अशी भयानक चर्चा झाली की बस. आणि मग त्यावेळेस माझं भुजबळ साहेबांशी बोलणं झालं. अर्थात हे बोलणं काही फार चांगलं होतं असं म्हणता येणार नाही. त्यांच्या बोलण्यात थोडासा राग होताच. पण त्यांची जी सूचना होती ती सूचना मला खरंच मानणं शक्य नव्हतं. त्यांची सूचना होती की हा प्रोग्राम कॅन्सल करा आणि नंतर मग महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांच्या हस्ते हा प्रोग्राम करा आणि नंतर मग तुम्हाला बाळासाहेबांच्या हस्ते करायचं तर करा, असं भुजबळ साहेब सांगत होते. म्हटलं साहेब असं कसं करता येईल, प्रोग्राम अनाऊन्स केलेला आहे, पेपरमध्ये माझी जाहिरात आलेली आहे आणि त्यांची मी परमिशन घेतलेली आहे, बाळासाहेबांना जाऊन मी नाही असं कसं सांगू शकतो वगैरे, अशी माझी चर्चा झाली. पण मित्रांनो, मला दुःख वाटतच होतं की काहीतरी झालं चांगलं होत नाही. आणि नेमकं त्यावेळेस मदन नागरगोजेंनी त्याच्या कॉलेजमध्ये, ज्या कॉलेजमधून त्या पाहिल्या आला होता, त्या कॉलेजमध्ये लिहून दिलं की मी जो काही याला परीक्षेत गुणवत यश मिळवलेलं आहे, या यशामध्ये कुठल्याही क्लासचा काहीही संबंध नाही. आणि नेमकं ज्या दिवशी हा कार्यक्रम आहे त्या दिवशी ही बातमी एका वृत्तपत्रामध्ये छापून आली. मित्रांनो, मग बाळासाहेबांनी मला बोलवलं की अहो तुमचा कार्यक्रम आहे आणि हे काय छापून आले वगैरे. मग मी गेलो, त्यांना सांगितलं सगळं. मदन नागरगोजेला फोन लावला. मदन नागरगोजे म्हटलं हो सर असं आहे तसं आहे, माझ्याकडून बळजबरीनं लिहून घेतलेलं आहे, मी चाटे क्लासेसचा विद्यार्थी आहे. ठीक आहे म्हणे. मी बाळासाहेब म्हटलं मी येतो, मला काय, मी कॉन्ट्रोवर्सीला घाबरत नाही. आणि दुसऱ्या दिवशी बाळासाहेब ठाकरे आले. दुसऱ्या दिवशी मदन नागरगोजे, त्यांची पूर्ण फॅमिली आली, त्यांची राहायची सोय केली होती मी. आणि त्या दिवशी जो काही कार्यक्रम झाला षण्मुखानंद हॉलमध्ये, त्या कार्यक्रमातलं बाळासाहेब ठाकरेंचं भाषण आजही युट्यूबवर प्रचंड गाजतंय. त्याच्या अगोदरही होतं, पण अगोदरचं ते चॅनल बंद पडल्यामुळं त्यातले व्ह्यूज नाहीत. पण आता जे काही व्ह्यूज आहेत, तर मागच्या 6 वर्षामध्ये, म्हणजे कार्यक्रम झाला होता 2000ला, आता सुरू आहे 2024, मागच्या 6 वर्षांमधले व्ह्यूज हे 63 लाखाच्या वर आहेत. आणि त्याच्या अगोदरही बरेचसे होऊन गेले, म्हणजे साधारणतः 1 करोडपर्यंत लोकांनी हे भाषण व्यवस्थित ऐकलेलं आहे. पण मित्रांनो, सत्ताधाऱ्यांच्या डोक्यात काय चाललंय मला माहिती नाही, पण अपयश तिथं काहीतरी चुकीचं घडतंय आपल्या विरोधात, ही कुणकुण माझ्या कानावर आली होती. तो कार्यक्रम संपला. कार्यक्रम संपल्यानंतर मदन नागरगोजेने वृत्तपत्रांना काहीतरी उलटी सुलटी मदत बोलला आणि मदन नागरगोजेचे उलटी सुलटे विधानं दुसऱ्या दिवशी पेपरमध्ये छापून आली. कार्यक्रम कसा झाला याच्याबद्दलचं छापून आलं आणि सगळ्या वृत्तपत्रामध्ये, म्हणजे ह्या सगळ्या बातम्या अगदी पहिल्या पानावर ठसठसीत सगळ्या वृत्तपत्र, म्हणजे मदन नागरगोजे आणि मच्छिंद्र चाटे आणि बाळासाहेब ठाकरे सोडून मुंबईत त्या दिवशी काही घडतंय असं वाटलंच नाही. सगळ्या पहिल्या पानावरच्या बातम्या. मित्रांनो, दुसऱ्या दिवशी मी विलासरावांना फोन केला आणि दुसऱ्या दिवशी मला विलासरावांनी अपॉइंटमेंट दिली की तुम्ही या माझ्याकडं, मी तुमच्या मुलाचा सत्कार वगैरे करतो, तुमचं कौतुक करतो, मला मुलाला काय द्यायचंय माझ्याकडून ते देतो वगैरे. म्हटलं ठीक आहे. पण मी असा विचार करत होतो की आपण मंत्रालयात जाऊ नये. पण माझा एक चुलत भाऊ माझ्याकडे आला आणि तो मागं लागला खूपच की अरे नाही गेलं पाहिजे, अमुक तमुक असं तसं काय. आणि मग आम्ही मंत्रालयात गेलो आणि 1-2 मिनिस्टर्सला भेटलो, जयवंत तावळे वगैरे बऱ्याच लोकांना. आणि नंतर मग विलासरावांना पण भेटलो. विलासरावांनी मुलाचा सत्कार केला आणि त्याच्यानंतर हे सगळेजण म्हटले की आपण अनिल देशमुखला पण भेटू. रामकृष्ण मोरेंना पण भेटायची इच्छा होती, रामकृष्ण मोरे नव्हते. आणि आम्ही अनिल देशमुखांना भेटायला गेलो आणि अनिल देशमुखांचा राग अशा पद्धतीनं उफाळून आला. त्यांना का राग उफाळून आला वगैरे मला माहिती नाही, पण आमच्या दोघांची खरोखरच तिथं बाचाबाची झाली. बाचाबाची नाही, शिवीगाळ म्हणण्यापेक्षा थोडासा कटू शब्दांचा वापर असंच म्हणा, कारण मंत्रालयात कोण शिवीगाळ करतो.
आणि मग काय घडलं आणि त्याचा पुढं काय इतिहास झाला की थोड्या वेळाने पोलिसांनी मला अरेस्ट केली आणि कफ परेड पोलीस स्टेशनला घेऊन गेले. आणि कफ परेड पोलीस स्टेशनला घेऊन गेल्यानंतर मी ही गोष्ट मुंडे साहेबांना फोन करून सांगितली, बाळासाहेब ठाकरेंना फोन करून सांगितले. तर मग मुंडे साहेबांचं बाळासाहेब ठाकरेंचं नितीन राणेंचं यांचं काय बोलणं झालं माहिती नाही, पण मी पोलीस स्टेशनमध्ये असतानाच एक अर्ध्या पाऊण तासामध्ये हे सगळीच लोक म्हणजे गोपीनाथ मुंडे, नारायण राणे, नितीन गडकरी आणि आणखी काही आमदार वगैरे खूप लोक असे कफ परेड पोलीस स्टेशनमध्ये आले. आणि त्यावेळेस नारायण राणेंनी एकच प्रश्न तिथल्या पोलिसाला विचारला की चाटे सरांना तुम्ही पोलीस स्टेशनमध्ये का घेऊन आलात. आणि मित्रांनो, तिथलं जे काही पोलीस स्टेशनचं पोलीस इन्चार्जचं जे काही ऑफिस आहे हे एसी नारायण राणेंनी विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर, त्यांच्या विरोधात FIR आहे का, FIR ची कॉपी दाखवा. आणि जर त्यांच्या विरोधात FIR नाही तर तुम्ही कुठल्या ग्राउंडवर मच्छिंद्र चाटेंना पोलीस स्टेशनमध्ये घेऊन आला, ह्या प्रश्नाचं उत्तर द्या. मित्रांनो, तो पोलीस परेशान झाला, नाही मी विचारतो. आणि असं बोलून त्यांनी कुणाला फोन लावला माहिती नाही, पण अर्धा तास तिथला पोलीस इन्चार्ज फोन कानासमोर घेऊन फक्त हु 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 करत होता. त्यांनी फोन खाली ठेवला नाही. पलीकडे कोणी बोलत होतं का नाही माहिती नाही, पण नारायण राणे बोलले. मुंडे साहेबही शांत होते. मुंडे साहेब एकच म्हणत होते, ते बरोबर प्रश्न विचारतायत तुम्हाला. जर पोलीस स्टेशनमध्ये तुमच्या कुणाविरुद्ध तुमच्याजवळ FIR नाही तर त्या माणसाला तुम्ही पोलीस स्टेशनमध्ये बोलावू कसं शकता. आणि मित्रांनो, पोलिसांना अक्षरशः म्हणजे त्या इन्स्पेक्टरला तर घाम आलेला मी माझ्या डोळ्यांनी पाहिलं एसी रूम मध्ये. आणि मी हे सगळं शांतपणे पाहत होतो. आणि थोड्या वेळामध्ये मग त्या इन्स्पेक्टरनं माफी मागितली आणि ठीक आहे म्हणे, आम्ही त्यांना सोडून देतो. आणि त्याने आम्हाला सोडून दिलं. त्यावेळेस बाळासाहेबही तिकडून बोलत होते. बाळासाहेबांचं मुंडे साहेबांचंही बोलणं सुरू होतं, बाळासाहेबांचं नारायण राणेंचंही बोलणं सुरू होतं. आणि या गोष्टीमुळं दुसऱ्या दिवशी वृत्तपत्रामध्ये, भारतातल्या जवळपास सगळ्या वृत्तपत्रामध्ये ही बातमी छापून आली होती. पण न्यूजपेपर्सचा सूर त्या दिवशीपर्यंत ठीक होता, पण दुसऱ्या दिवशी हा सूर बिघडला आणि अनिल देशमुखांनी उलट सुलट काहीतरी बोलायला सुरू केलं. अर्थात एक गोष्ट आहे की त्या दिवशी अनिल देशमुखांच्या कॅबिनमध्ये काय घडलं हे एक पूर्ण महाराष्ट्राला फार मोठं कोड. याच्याबद्दल मी कधी बोललो नाही, अनिल देशमुखही कधी बोलले नाहीत. आणि तिथं काही प्रेसची माणसं होती, लोकमतच्या एक मुख्य रिपोर्टर होते तिथं, आणि त्यांनी सगळं तिथं काय झालेलं आहे हे पाहिलेलं होतं. पण मित्रांनो, हे कधीही त्यांनी जाहीरपणे सांगितलं नाही. ठीक आहे, हरकत नाही, जे घडलं घडून गेलं. आजही मी सांगतो, आज माझा अनिल देशमुखांबद्दल रागही नाही आणि त्यांनी बरोबर केलं असंही म्हणणार नाही. मनुष्य आयुष्यामध्ये का वागतो, असं का वागतो, ह्या प्रश्नाची खरंच उत्तर शोधणं फार अवघड आहे. अनिल देशमुखांनी नेमकं त्यावेळेस का केलं, असं का केलं. कदाचित वृत्तपत्रामध्ये माझ्या विरोधात बोललं की बातम्या छापून येतात असं त्यांना वाटलं असावं आणि भरपूर बातम्या छापून घेतल्या त्यांनी. पण मित्रांनो, त्यावेळेस मुंडे साहेबांनी फार साथ दिली. मी कधी कधी विचार करतो की त्या दिवशी मुंडे साहेब, नारायण राणे साहेब, नितीन गडकरी साहेब हे सगळी लोक जर पोलीस स्टेशनमध्ये आले नसते तर काय घडलं असतं. आणि एक छोटीशी गोष्ट की एका विद्यार्थ्याच्या सत्काराचा कार्यक्रम आणि त्याला सत्ताधारी मंत्रिमंडळातून कुणालाही न बोलवणं,
न बोलवण्याला माझी काही चूक नाही, कारण मी रामकृष्ण मोरेंना फोन केला होता आणि नंतर मग माझ्या आणि विलासराव देशमुखांमध्ये सुद्धा थोडीशी कटुता आली होती आणि ही कटुता दूर करण्यासाठी रामकृष्ण मोरेंनी मात्र ठामपणे की नाही, चाटे सरांनी मला फोन केला होता आणि मी माझा पूर्वीचा कार्यक्रम असल्यामुळे त्यांच्या कार्यक्रमाला जाऊ शकलो नाही असं म्हणून ही जी काही कटुता होती ही कटुता भरून काढण्याचा प्रयत्न केला, पण तो खूप दिवसांनी, जवळजवळ 4-5 महिन्यानंतर. आणि ह्या घटनेतून मी खूप काही शिकलो. पण अर्थात त्यावेळेस मुंडे साहेब माझ्या जे ठामपणे पाठीशी उभे राहिले त्या गोष्टींनी मला एक फार मोठी ताकद दिली. मित्रांनो, त्या घटनेनंतर पुढं ही घटना घडली 2000 मध्ये. 1 जून 31 मे 2000ची ही घटना. आणि त्याच्यानंतर पुढचे 10 दिवस मुंबईतल्या सगळ्या वृत्तपत्रांमध्ये माझ्याबद्दल ज्या काही बातम्या छापून आल्या, हा एक इतिहासच म्हणावा लागेल, फार मोठा इतिहास म्हणावा लागेल. पण मित्रांनो, ह्या संकटांनाही पार करून मी टिकून राहिलो. चाटे कोचिंग क्लासेस महाराष्ट्रामध्ये वाढतच गेले आणि यावेळेच्या काही गमतीशीर घटना अर्थात नंतर सांगेल. पण मुंडे साहेबांचं आणि आमची जी काही मैत्री आहे ती मैत्री ह्या इन्सिडेंट्स नंतर फार व्यवस्थित झाली आणि शेवटपर्यंत मुंडे साहेब मला रिस्पेक्ट देत होते. मी कधीही गेल्यानंतर मला आवर्जून भेट द्यायची, माझ्याशी चर्चा करायची. मी काही प्रश्न विचारले तर मला त्यांचं मार्गदर्शन असायचं. ज्यावेळी पोलीस स्टेशनमधून मी त्यांना फोन केला त्यावेळेस थोडासा रडण्यासारखा माझा आवाज होता आणि त्यावेळेस मुंडे साहेब एकच गोष्ट बोलले होते की चाटे सर, लक्षात ठेवा की संकट आलं तर ते पेललं पाहिजे आणि तुम्ही व्यवस्थित पेलू शकता, धीर हरवू नका. पण मित्रांनो, मुंडे साहेबांच्या उर्वरित आठवणी मी तुम्हाला पुढच्या एका एपिसोडमध्ये अवश्य सांगेन. पण त्यांनी जो काही धीर दिला मला, तो धीर मला आयुष्यभर राहिला. आज मुंडे साहेब नाहीत. 3 जून 2014ला, म्हणजे आता जवळजवळ 10 वर्ष होतील की ते आमच्यातून निघून गेले. पण मुंडे साहेब गेले याच्यावर माझा अजूनही विश्वास बसत नाही. अजूनही कधी कधी असं वाटतं की फोन वाजेल आणि पलीकडून मुंडे साहेब बोलतील. तर मित्रांनो, आज आपण इथं थांबूया. याच्या पुढच्या आठवणी मी तुम्हाला पुढच्या एपिसोडमध्ये नक्की सांगेन. नमस्ते.